आठवडी बाजार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असायची। यावर उपाय म्हणून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर यांच्या प्रेरणेतून घेतली जाणारी प्रकट मुलाखत एका व्यक्तित्वाची हा उपक्रम राबवला जातो। या उपक्रमात आम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधतो। त्यामध्ये आम्ही नेमबाजी गीता मस्के मॅम, गांधी विचारक संतोष बिनताडे सर, तृतीयपंथी अल्ताफ शेख अशा अनेक व्यक्तींशी आम्ही संवाद साधला आहे। आज तुमच्या बरोबर संवाद साधणार आहे। आम्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, आम्हाला आमचे प्रश्न विचारण्याचे कौशल्य विकसित व्हावे हाच या कार्यक्रमाचा हेतू। आजचे आमच्या मुलाखतीचे 26वे पुष्प। आज या 26व्या पुष्पासाठी श्रीमती लीला शिंदे मॅम, मी आता 6वीत शिकतो। मला 4थीत असताना पान नंबर 54 वर आनंदाचे झाड नावाचा धडा होता। हा धडा मला खूप आवडायचा। या धड्याच्या लेखिका श्रीमती लीलाताई शिंदे या होत्या। आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत। आमचं भाग्य आहे की त्या प्रत्यक्ष आमच्या समोर आहेत। मॅडम, तुम्ही आज आलात म्हणून आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। खरं तर आजच्या लेखिका या प्राध्यापक आहे, आदर्श शिक्षिका आहे, महाराष्ट्रातले नामवंत कवी विचारवंत प्रमू शिंदे यांच्या त्या सौभाग्यवती आहेत। पण आज त्या बालकवयित्री, बालकथा लेखिका, पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या लेखिका म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत। म्हणून एकदा पुन्हा आमच्या शाळेच्या वतीने आदरणीय देशमुख सर यांच्या वतीने स्वागत करतो। आमचे प्रश्न सुरू होण्यापूर्वी सहकाऱ्यांचा परिचय करून देतो। ही ईश्वरी, ही कल्याणी, ती कावेरी, हा अभिषेक, हा कृष्णा। तर पहिला प्रश्न विचारेल कावेरी। शाळेत येण्याचं मला खरं आनंद झाला ते तर आहेच, पण भाग्य लागलं की तुमच्यासारख्या कुतूहल जिज्ञासा असलेल्या बालमित्रांना भेटायला मिळते। तुमचे शिक्षक, धडपडणारे शिक्षक, त्यांना तळमळ आहे तुम्हाला काहीतरी नवीन नवनवीन असं काही देण्याची, तसे शिक्षक मला दिसतात आहेत। त्यांना भेटायची मला संधी मिळाली। खरं म्हणजे मी कोरोना काळाच्या आधीपासून जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी द्यायच्या आणि तुम्हा सगळ्या बालमित्रांशी संवाद साधायचा हे मनापासून ठरवलं होतं आणि गेले पण मी। पण मग मध्ये कोरोना आला आडवा, त्यामुळे ते बंद झालं। पण आज खूप छान मला एक संधी मिळाली तुम्हाला भेटायची आणि मी तुमच्या सरांना हो सांगितलं, तर की सर देखील त्यांच्या एकंदरीत आता आम्ही औरंगाबादहून येत होतो तर त्यांच्याशी जो संवाद साधला की त्या संवादातून मला लक्षात आलं की तुमच्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे। शिक्षण व्यवस्थेवर तुम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद जे आहेत त्या सगळ्यांवर अत्यंत प्रेम आहे आणि ते धडपडणारे, साने गुरुजींच्या शब्दामधले धडपडणारे शिक्षक आणि तुम्ही देखील धडपडणारे विद्यार्थी। इथे मला तुम्ही बोलवलं, मला देखील ही इतकी छान संधी तुमच्याशी संवाद साधायची मिळाली म्हणून मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानते आणि तुमच्याशी अगदी तुम्ही तुमच्या मनातली जी गोष्ट आहे मला ती जाणून घ्यायची। तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारा, आपल्या फक्त माझ्या आनंदाचं झाड ह्याच्याशीच नाही, शिक्षणाबद्दलचे प्रश्न असतील, तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, कुठलेही तुम्ही विचारू शकता आणि आपण नुसतं प्रश्न विचारायचं आणि मी उत्तर द्यायचं असं नाही, आपण संवाद साधूया। तर पुनश्च तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि हे पॅनल जे बसले मुलांचं त्यांची मला भीती वाटू लागली। आता काय प्रश्न विचार करते मी, प्रयत्न उत्तर द्यायचा। मला कौतुकही वाटतंय की तुम्ही इतके छान विद्यार्थी आता या
विद्यार्थ्यांनी इतकं छान प्रास्ताविक केलंय. त्याच्यावरूनच या शाळेची झलक जी आहे ती मला कळली. तर आता मी या माझी परीक्षा घेणारे जे पॅनल आहे त्यांच्या कडे हा माईक सुपूर्द करते आणि धन्यवाद. नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की आमचे प्रश्न सुरू होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला एक कविता म्हणून दाखवा, म्हणजे वातावरण शांत होईल आणि मुलांना कविता आवडेल. मी योगायोगाने तुम्हाला भेट म्हणून जो एक कविता संग्रह आणलेलाच आहे त्यातलीच कविता मी वाचून दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही देखील तुमच्या ग्रंथालयात जेव्हा हे पुस्तक जाईल तेव्हा नक्की वाचा. पण ही कविता जी आहे किंवा कविता संग्रह जो आहे तो अगदी छोट्याचा नाही, पण 8 ते 12 वर्षाच्या मुलांसाठीचा आहे. तसं जर पाहिलं तर आपण काही वयाची अशी मर्यादा घालू शकत नाही. मला देखील बालकविता खूप आवडतात. मी ते बालकवितेत खूप रमते. जरी माझे पांढरे केस झालेत, मी म्हातारी झाले, पण तरीही मला माझ्या मनामध्ये छोटंसं बाळ, छोटंसं खट्याळ मूल बसलेलं आहे. त्यालाही ही कविता, कुठली बालकविता फार आवडते. तर तुम्हाला एक कविता वाचून दाखवते. ही माझं आत्ताच नवीन निघालेलं काव्यसंग्रह आहे. त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे मुंगी निघाली एव्हरेस्टवर. बघा, मुंगी निघाली एव्हरेस्टवर. त्याच्यातली एक कविता तुम्हाला वाचून दाखवते. बघा, सहसा तुम्हाला चित्र काढायला फार आवडतं ना. सगळेच काही चित्रकार नसतात, पण आवडतं. मला माहित आहे, आपण बऱ्याच वेळा आपल्या अभ्यासाच्या वहीमध्ये कुठेतरी बाई शिकवत असतात, सर शिकवत असतात, आपलं लक्ष मात्र नसतं थोडंफार, आणि मग तिथे काहीतरी आपण खरडत असतो असं त्यांना वाटतं. पण आपण चित्रच काढत असतो, आपल्याला जसं जमेल तसं. बऱ्याच वेळा घरी देखील आई वडिलांना आवडत नाही आपण असं चित्र नुसतं काढत बसलेलं. अभ्यास कर म्हणतात, बस बस झालं खरडणं असं म्हणतात आणि थांबवतात. खरं म्हणजे चित्र पण काढायला पाहिजे. त्या चित्र काढण्यातून आपल्या मनाला एक वेगळा आनंद मिळत असतो. दुसऱ्यांना आवडो न आवडो, आपल्याला तर आनंद होतो ना. आनंद हा मागून मिळत नाही, तो सहज मिळावा लागतो. आणि हे केलं ते केलं तर आनंद मिळतो असं नाही. आपल्या मनासारखं आपण जर केलं चांगलं तर आनंद मिळतो. तर बघा, आता ही माझी कविता महान चित्रकार. हिरव्या खडून मारल्या रेघा, हिरव्या खडून मारल्या रेघा, चिंगी म्हणते हिरवगार जंगल बघा, चिंगी म्हणते हिरवगार जंगल बघा. रंग निळे पिवळे मखमली जांभळे, रंग निळे पिवळे मखमली जांभळे, चिंगी म्हणते हे फुलपाखरांचे मळे, चिंगी म्हणते हे फुलपाखरांचे मळे. एवढा मोठा हत्ती कसा मी काढू, एवढा मोठा हत्ती कसा मी काढू, संपून जाईल ना हा काळा खडू, संपून जाईल ना हा काळा खडू. काळे पिवळे पट्टे हा आहे वाघोबा, काळे पिवळे पट्टे हा आहे वाघोबा. त्याचे चित्र काढायची भीती वाटते बुवा, त्याचं चित्र काढायची भीती वाटते बुवा. ही मोठी रेघ म्हणजे माझे बाबा, ही मोठी रेघ म्हणजे माझे बाबा, ही छोटी रेघ मीच लाडोबा. आई भित्रा भागोबाई, आई भित्री भागोबाई म्हणून या चित्रात नाही, आई भित्री भागोबाई म्हणून या चित्रात नाही. म्हणाले तिला मी आहे ना, म्हणाले तिला मी आहे ना, मग घाबरायचं नाही. काय खरडलंस हे भिंतीवर,
आईने दिले रट्टे 4. काय खरडलंस ते भिंतीवर? आईने दिले रट्टे 4. चित्रकार चिंगीचं विरून गेलं स्वप्न पार. चित्रकार चिंगीचं विरून गेलं स्वप्न पार. असंच असतं ना चिंगीचं स्वप्न. तुम्ही सगळ्या चिंग्यात बसलेला आहात, तुम्हाला माहित आहे की असंच होतं. पण चित्र काढायची बरं का. तुम्हाला वाटत असेल तर अगदी मनसोक्त चित्र काढा. तर तुमच्या मनाप्रमाणे एक ही कविता सादर केली, तुम्हाला आवडली असेल. हं? आता कोणाकडे देऊ माहिती? मॅडम, माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. कौटुंबिक पार्श्वभूमी माहेरची कसं असायची? बरं ठीक आहे. आधी माझा जन्म ज्या कुटुंबात झाला त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते की मी तशी मुळात गुजराती कुटुंबात माझा जन्म झाला. पण महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातलं नांदगाव छोटंसं गाव, तालुका पातळीवरचं, तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं. आणि त्यानंतर पोटापाण्याच्या निमित्ताने आम्ही मराठवाड्यात आलो आणि इथे मग माझं शालेय, माध्यमिक शालेय आणि महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण इथे झालं. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण हे जे इंग्रजी माध्यम तेव्हा होतं, कंपल्सरी होतं. तुम्ही मराठी वाचा का हिंदी इंग्लिश वाचा, पण माध्यम हे म्हणजे पेपर लिहिण्याचं माध्यम हे इंग्रजीच होतं. आणि मला विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन काळात अतिशय उत्तम शिक्षक लाभले. तुम्हाला माहीत असेल, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे सर हे माझे गुरु. नंतर तांबे सर, नंतर माझ्या जागतिक कीर्तीचे लघुकथाकार, उर्दूतले लघुकथाकार डॉक्टर जोगेंद्र पाळ ह्यांनी देखील आम्हाला शिकवलं. माझं ऑप्शनल इंग्लिश होतं, त्याच्यामुळे त्यांनी पण म्हणजे प्राचार्य असूनही बरं का आमचे कधीही पिरियड बुडाले नाही. खूप छान शिकवलं. आणि त्याच्यामुळे इंग्रजी वाङ्मय ह्याचा अभ्यास झाला. हिंदीचं देखील मला खूप चांगले शिक्षक लाभले. त्याच्यामुळे हिंदी वाङ्मय जे आहे त्या वाङ्मयातले सुंदर अशा प्रकारचं साहित्य जे आहे त्याचा अभ्यास मला करता आला. आणि समाजशास्त्र हा माझा आवडीचा विषय होता. खरं म्हणजे हिंदीत मी मराठवाड्यात पहिली आले होते आणि मला स्कॉलरशिप मिळणार होती दर महिन्याला. त्या काळात 100 रुपये खूप होती म्हणजे ती. पण मी हिंदी नाही घेतलं आणि मला इंग्रजी पण वाजत होतं, पण तोही विषय मी नाही घेतला. मला समाजशास्त्र खूप मनापासून आवडत होतं, कारण की शिक्षकांनी ती गोडी निर्माण केली होती. आणि मग मी समाजशास्त्र घेतलं आणि समाजशास्त्रात प्रावीण्यासह मी डिग्री मिळवली. आणि तेव्हा काही आजच्यासारखी परिस्थिती नव्हती आणि मेरिटमध्ये आल्यामुळे मी लागलीच नोकरी देखील मिळाली. आणि नोकरी अशा ठिकाणी मिळाली की ज्या महाविद्यालयामध्ये सगळी मुलं तांड्यातली, वाडीतली, वस्तीतली, झोपडपट्टीतली, आणि म्हणून त्यांना शिकवण्यात मला जो आनंद मिळाला, आणखी शून्यातून विश्व निर्माण करणं हा जो आनंद आहे तो वेगळा असतो. ज्यांना भाषा, मराठी भाषा देखील शुद्ध, ज्याला कसं खरं तर असं शुद्ध अशुद्ध असं म्हणू शकत नाही, पण त्यांच्या बोली भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. ज्या भाषेमध्ये आपण विषय शिकतो ती भाषा त्यांना येत नव्हती. म्हणून आधी त्यांची भाषा मी शिकले, त्या भाषेमध्ये मी त्यांच्याशी संवाद साधला आणि नंतर मग ग्रंथिक भाषा जी आहे ती त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. कारण की शेवटी समाजशास्त्र हे देखील विज्ञान आहे आणि म्हणून तिथे देखील आपल्याला वैज्ञानिक भाषाच प्रत्यक्षात उपयोगात आणावी लागते. असं एकंदरीत वातावरण होतं.
दुसऱ्या महाविद्यालयामध्ये देखील मला संधी होती, पण मी नाही घेतली. ह्याच महाविद्यालयामध्ये मी स्वीकारली ही सेवा. आणि खूप छान वाटलं मला ह्या मुलांना शिकवताना. आणि अगदी शेवटचा दिवस माझा जे निवृत्तीचं तुम्हाला सांगते की शेवटपर्यंत मला वाटतं निवृत्तीचं पत्र घेण्यासाठी मला आमच्या प्राचार्याने बोलवलं होतं 2:30ला, पण मी 4-4:30ला जाऊ शकले, कारण की माझं शेवटचं लेक्चर जे आहे त्या लेक्चरमध्ये सगळे विद्यार्थी होते आणि ते रिक्वेस्ट, माझं शिकवणं झाल्यानंतर रिक्वेस्ट करत होते की मॅडम प्लीज तुम्ही जाऊ नका ना. पण मी म्हटलं असं नसतं, काही शासकीय नियम असतात, त्यानुसार मी आता 60 वर्षाची झाले आणि त्याच्यामुळे मी निवृत्त झाले. तुम्ही माझ्या घरी केव्हा येऊ शकता, पण आता महाविद्यालयात मी नाही राहणार. असं एकंदरीत खूप छान समृद्ध अशा प्रकारचं माझं म्हणजे शैक्षणिक माझी सेवा जी आहे किंवा माझं जे काम जे मी ते प्रामाणिकपणे केले. आणि मला खूप आजही माझे विद्यार्थी भेटतात. कधी कधी तर इतके मोठ्या पदावरती गेलेले आहेत ते विद्यार्थी की ते भेटल्यानंतर ते म्हणतात मॅडम तुम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप तुम्हाला त्रासही दिला. मी काय करायचे माहिती आहे त्यांना शिक्षा कशी करायचे, पहिल्याच बेंचवर बसायला लावायचे. कधी कधी खूप त्रास दिला तर त्यांना शेवटच्या बेंचवर उभं करायचे, कधी कधी हाकलून द्यायचे. पण आज ती मुलं क्लास 1 ऑफिसर झाली, उच्च पदावर गेली आणि ती मला पत्र लिहितात किंवा फोनवरनं सांगतात किंवा भेटायला येतात. ते म्हणतात की अरे मॅडम आम्ही आता खूप खूप तुमची क्षमा मागतो की तुम्ही आम्हाला फक्त विषय नाही शिकवला तर आम्हाला जगणं काय आहे ते शिकवलं. बस एवढं म्हटलं की मला अगदी नोबेल पुरस्कार मिळाल्यासारखं झालं. माझ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही जगणं शिकवलं आणि ते हे जगणं देखील खरं म्हणजे मी तुमच्यामुळेच शिकले, म्हणजे विद्यार्थ्यांमुळेच शिकले. मला देखील तुम्ही शिकवलं म्हटलं आणि त्यामुळे मला देखील खूप आनंद होतो. माफी वगैरे काय मागायची, शिक्षकाची माफी काय मागायची, हे एवढं म्हटलं हेच माफ केल्यासारखं झालं आणि मला खूप आनंद वाटतो. असं एकंदरीत माझं म्हणजे शिक्षकी पेशा म्हणून नाही, आता पेशा तर म्हणावा लागतो आधी कारण की आपण नोकरीच करतो, पण त्याचबरोबर थोडीशी तळमळ आणि प्रामाणिकपणा अभ्यासाचा मला आवडच होती. आपण बघा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जितकं वाचाल जितका विषय समजून घ्याल तशी तुमच्यामध्ये गोडी निर्माण होते आणि त्या गोडीमुळे आणखीन वाचून आपण समृद्ध होतो. असं करायचा मी प्रयत्न केला. असं एकंदरीत आहे माझं. नमस्कार ताई, माझे नाव कल्याणी विजय काळे. माझा 3रा प्रश्न असा आहे की तुम्हाला लहानपणापासून लेखक व्हायचे स्वप्न होते का? खरं म्हणजे नाही, मी असं काही विचार केलाच नव्हता की मी लेखक होईल वगैरे. मी आता सांगितलं की वाचनातून आपण समृद्ध होतो. आणि योगायोगानं काय झालं की महाविद्यालयात असताना मी ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक म्हणून 2 भाषा घेतल्या, इंग्रजी आणि हिंदी. आणि त्या भाषेचा आणि साहित्याचा अभ्यास केला आणि त्यातून मला खूप ते साहित्य आवडू लागलं आणि त्या आवडीमुळे कदाचित म्हणजे महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय ह्या वाचनातून मी घडत गेले. आणि नंतरच्या काळामध्ये माझी मुलं, माझं लग्न झाल्यानंतर माझी मुलं जेव्हा मला झाली तेव्हा त्या मुलांना खेळवताना त्यांना रमवताना मी आपल्या मराठीतलं इतकं समृद्ध बाल साहित्य आहे, कविवर्य विंदा करंदीकर, पाडगावकर, इंदिरा संत, वृंदालिमय, सरिता पत्की आणि असे इतरही की ज्यांची नावं फार प्रसिद्ध नसेल, गह पाटील, ह्या सगळ्यांच्या कविता मी वाचून दाखवायचे. कधी कधी छोट्या छोट्या कथा सांगायच्या आणि मग ते सांगत असताना किंवा कविता वाचून दाखवत असताना
माझ्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि मग त्यांना इतका आनंद व्हायचा की नाही, ते इतके छान रमायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला देखील आनंद व्हायचा आणि मला वाटायचं की आपणही प्रयत्न करावा आणि मी तसं प्रयत्न केला. पण असं काही वाटत नव्हतं की आपण पुस्तक वगैरे काढू. लिहून काढलं मी सगळं आणि ठेवून दिलं बाजूला. आणि एकदा काय झालं माहित आहे, आपल्या मराठवाड्यात सेलू नावाचं गाव, त्या सेलूमध्ये परभणी जिल्ह्यात परभणीच हो, तर तिथे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन होतं आणि तिथे त्या संमेलनाचे अध्यक्ष महावीर जोंधळे झाले होते आणि त्यांना मी सहज असं दाखवलं होते माझ्या कविता आणि ते म्हणे की ताई आपण असं करू, या संमेलनाच्या निमित्ताने आपण पुस्तक छापूयात. तर मी म्हटलं कसं आहे माहीत नाही मला माझ्या कविता पुस्तक छापण्याच्या लायकीच्या आहेत की नाही. तर मग प्रकाशकाला विचारलं तर त्या साकेत प्रकाशन आपलं इथे जे आहे त्यांना विचारलं आणि त्यांनी म्हटलं की नाही छान आहेत, आपण काढूयात. आणि बघा योगायोग कसा की त्यावेळी जो चित्रकार होता तो असा विद्यार्थी दशेतला होता, विकास जोशी म्हणून. आजचा तो आघाडीचा चित्रकार आहे. त्याने इतकं सुंदर चित्र काढलं, मुखपृष्ठ, एक मुलगी आणि एक मुलगा, आणि इतकं सुंदर चित्र काढलं की आणि त्या माझ्या कविता संग्रहाला नाव देखील फमू शिंदेने दिलं, या मुलाने पहिलंच पुस्तक. आणि ती दोन मुलं जी आहेत ती इतकी असं वाटतं की ती अशी पळत पळत येतात आणि सगळ्यांना सांगतात या मुलाने आपण मिळून सगळे एकत्र येऊया. आणि हे पुस्तक तिथे प्रकाशित झालं सेलूमध्ये. तिथे यदुनजी थत्ते आले होते. यदुनजी थत्तेंना हे पुस्तक मी दाखवलं आणि त्यांना भेट म्हणून दिलं. तर ते म्हणाले की म्हणजे परिचय वगैरे काही नव्हता, पण एवढा मोठा समाजवादी कार्यकर्ता, मोठा थोर माणूस, त्यांना मी हे माझा कविता संग्रह दिला आणि ते म्हणाले लीलाताई तुम्ही इतकं सुंदर हे पुस्तक, अंतरंग आणि बहिरंग देखील सुंदर आहे आणि तुम्ही आता हे लिहित राहा, फार मोठं काम तुम्ही करता आहात. हे मला पहिलं प्रोत्साहन मिळालं. पहिलं प्रोत्साहन तर मुलांनीच दिलं माझ्या आणि नंतर म्हणजे साहित्य क्षेत्रातलं हे पहिलं प्रोत्साहन मला मिळालं आणि त्यानंतर मी लिहित गेले. आणि तिसऱ्यांदा मला आपले ग्रामीण कथाकार मराठवाड्यातले रारम बोराडे सर यांनी मला सांगितलं की लीला तू कविता लिहिते पण त्या कवितेमध्ये कथात्मकता आहे, तू कथा पण छान लिहू शकते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कथा लिहा. तर मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला, त्याही मुलांना आवडलं. आणि मग म्हणजे माझं प्रेरणास्थान असं आहे, माझी मुलं यदुनजी थत्ते आणि बोराडे सर. आणि मराठी भाषा तर आपण म्हणतो ना घरात पाणी भरत होती. आम्ही घरातच आमच्या साहित्यिक वातावरण होतं, वाचन वगैरे भरपूर असायचं आणि त्यामुळे एक अशी प्रेरणा मला मिळाली. म्हणून वाचायला पाहिजे बघा. वाचनातून आपली भाषा, साहित्य, ती जाण जी आहे ती समृद्ध होत असते आणि कोणीही लिहू शकतं बरं का. असं काही नाही की अमुक. बघा माझंच उदाहरण मी सांगते की मला नव्हतं वाटत की मी लिहू शकेन, माझं काही पुस्तक निघेल, पण तुम्ही कोणीही लिहू शकता. छान वाचन असेल, छान जाण निर्माण झाली तर आणि आपण आपलं शब्द सामर्थ्य वाढवलं तर आपण लिहू शकतो. हळूहळू आपण विकसित होऊ शकतो. कळलं का? मॅडम, माझा चौथा प्रश्न असा आहे की तुम्हाला लेखनाची आवड कशी निर्माण झाली? खरं म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर मी आताच दिलं की एक तर बघा आपल्याला भरपूर वाचायला पाहिजे. माझं मी सांगितलं तुम्हाला की माझं इंग्रजी आणि हिंदी वाङ्मय हे विशेष माझे विषय होते. मराठी वाचन केलं मी, मराठी खूप आवडायचं मला आणि त्यातून मग एक गोडी निर्माण झाली. म्हणून लिहायलाच पाहिजे असं काही नाही, मला नव्हतं वाटत की मी लिहू शकेन,
पण यामुळे एक समज निर्माण झाली, गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली. मी प्रयत्न केला लिहिण्याचा. योगायोगाने कसं की प्रकाशक पण भेटत गेले, चांगले, खूप चांगले प्रकाशक भेटले. एवढंच नव्हे तर माझ्या पुस्तकांना चित्रकार देखील, ज्याला आपण म्हणू महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे चित्रकार जे आहेत ते देखील मला मिळाले. आणि त्यामुळे मला अशी लेखनाची प्रेरणा होत गेली, प्रयत्न करत गेले. आता ते कसं आहे तुम्ही सांगा, माझं लिहिलेलं कसं वाटतं ते तुम्ही सांगितल्यावरच मला कळेल. मॅडम, तुम्हाला लेखिका होण्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या? म्हणजे तशा काही अडचणी आल्या नाही. पण आता हे बघा, स्त्रियांना जेव्हा आपण आई होतो किंवा मातृत्व जेव्हा आपण स्वीकारतो, विवाह करतो, मग कुटुंब आकारात येतं, मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात. आणि पार पाडत असताना त्यामागे एक जिव्हाळा आणि प्रेम देखील असावं, तरच कौटुंबिक नाती जी आहेत ती टिकून राहतात. मग ते तर मला माझ्या मुलांचं बालपण, त्यांचं म्हणजे एकंदरीत पहिला टप्पा जो म्हणतो, अगदी 1 महिन्यापासून ते जोपर्यंत समज त्यांच्यामध्ये निर्माण होते ते करावं लागलं. प्रत्येक स्त्री करत असते आणि ती अत्यंत तळमळीने करत असते, जीव ओतून करत असते. ते मी केलं, त्याला अडचण मी कशी म्हणू. पण नंतर मात्र व्यवसायामुळे थोड्या अडचणी येतात, कारण की मग तिथे देखील तुम्हाला विद्यार्थ्यांना न्याय द्यावा लागतो. मी प्राध्यापिका होते, रोज अभ्यास केल्याशिवाय वर्गात जाणं मला योग्य वाटायचं नाही, म्हणून माझ्या विषयाचा मला अभ्यास करावाच लागायचा. मग त्यामुळे मला पूर्ण वेळ एवढा देता आला नाही. जेवढं जमलं तेवढं मी करायचा प्रयत्न केला. पण आता निवृत्त झाल्यानंतर मी पूर्ण बालसाहित्याकडेच लक्ष देते. आणि तिथे आपल्याला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावं, तुमच्या शाळेतल्या अशा शाळेतल्या शिक्षकांशी संवाद साधल्यावर मला खरंच इतकं कौतुक वाटतं. तुमच्याकडून जाणून घेऊन मी काहीतरी तुम्हाला काय पाहिजे ते लिहू शकेन असं मला वाटतं. म्हणून अडचणी तर बघा, असं अडचण हे एक आव्हान मानायला पाहिजे. अडचण कसं म्हणायचं त्याला, जीवन जगत असताना टप्प्याटप्प्याला अडचण येते. तुम्हाला माहित आहे का, मुंगी, आता माझी मुंगी काय एव्हरेस्टवर निघाली, पण मुंग्या तुम्ही आपल्या घरात आपण बघतो काय, पावसाळा सुरू होण्याच्या आधी त्या कण 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 वेचून आपल्या भिंतीवर चढत असतात, कुठे जात असतात, धडपडतात, खाली पडतात. बऱ्याच वेळा आपण स्वयंपाकघरात ओटा असेल स्वयंपाकाचा किंवा कुठे काय ठेवलं असेल, त्याला मुंग्या लागल्या की आपण झटकून टाकतो, उडवून टाकतो. बिचाऱ्या इतक्या आशेने ते कण घेऊन जाण्यासाठी आलेले असतात, पण आपण फेकून देतो. ते भाकरीचा तुकडा त्याच्यावर जर मुंग्या लागल्या असेल तर आपण थोडंसं रागाने पण आपण त्यांना असं करतो. भिंतीवरून किती वेळा पडतात त्या, परत आपलं कण घेतात आणि परत निघतात. किती संघर्ष आहे. आपल्याला तर काहीच संघर्ष नाही हो. तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर डिस्कवरी चॅनल नक्की बघा, ॲनिमल प्लॅनेट नक्की बघा. बघा किती म्हणजे अगदी आपला वाघोबा आणि वनराजाला देखील केवढा संघर्ष करावा लागतो. पाणी मिळत नाही, खायला शिकार मिळत नाही. बऱ्याच वेळा आपण जंगल सगळी तोडून टाकलेली आहेत, मग जंगल नाही, मग ते शहरात येतात. मग शहरात आल्यावर आपण काय करतो, आपण सोडतो का त्यांना, आपण मारूनच टाकतो त्यांना. का मारून टाकतो, कारण आमच्या 2 गाया त्यांनी खाल्ल्या, त्या आमच्या घरच्याला त्यांनी जखमी केलं किंवा त्याला मारून टाकलं. पण तुम्ही त्यांच्या जंगल तुम्ही नष्ट केल्यावर
ते राहतील कुठे? पण त्यांचे तर संघर्ष फार आपल्यापेक्षा कितीतरी पटीने कष्टाचा आहे, फारच कष्टाचा आहे. त्यांचं जीवन करण्याचा प्रश्न आहे. त्यांना असं नाही वाटत की आज मी एक म्हैस मारली, आता आणखीन एक म्हैस मारून ठेवून देतो, उद्या कामा येईल खायला, किंवा मग माझ्या पोरांना पुढच्या पिढीला खायला मिळेल असं मी सगळं मारून साठवून ठेवतो. असं तर ते करत नाही आपल्यासारखं. आपण तर कसं लोकांच्या म्हणजे भ्रष्टाचार करूनही वाटेल तेवढं मिळवून आपल्या मुलांसाठी ठेवतो. किती चुकीचं आहे. तिथे बघा बरं, तुम्हाला निसर्गात माझ्या काही कथा अशा आहेत की पक्षी, तुम्हाला माहित असेल, नसेल तर तुम्ही बघा कथा कशी सुचते. तुम्हाला एक सांगते, माझी थोडक्यात कथा सांगते. इकडे ना फार बोलणं चाललंय, अगदी शांत व्हायचं, ऐकायचंय तुम्ही. हे बघा, पक्षी जे आहेत ना, त्यांना किती संघर्ष करावा लागतो माहिती आहे. आमच्याकडे छोटीशी बाग आहे आणि अगदी ते एक बुलबुल जोडपं जे आहे ते बघत होतं कुठे आपण जागा शोधायची आपल्या घरट्यासाठी. खूप प्रयत्न केला आणि त्याने पाहिलं हे झाड, ही वेल जी आहे ना, ती खूप छान सुरक्षित आहे. इथे आपण घरटं बांधूया, जिथे मांजर येणार नाही, जिथे माणसं येणार नाही, जिथे मोठे पक्षी येणार नाही आणि आपल्या पिलांना सुरक्षित जागा मिळेल, असं त्यांनी जागा निवडली. बरं का, आपण काय समजतो की आपण माणसं फार हुशार आहोत. नाही, पक्षी देखील बघा कसे हुशार असतात की कुठे आपलं घरटं बांधायचं आहे त्यांना नेमकं कळतं. फार बुद्धिमान असतात ते आणि फार प्रेमळ पण असतात. असं त्यांनी घरटं बांधलं बरं का. आणि घरटं बांधल्यानंतर अंडी जन्माला घातली, नंतर मग अंडी उबवली, मग त्यातून छान गोजीवाने 2 पिलं बाहेर आली. मग त्या पिलं बाहेर आल्यानंतर 2 जण, आई आणि वडील पक्षी, एकसारख्या त्यांच्या चक्रा सुरू झाल्या. इकडून जा, तिकडून काहीतरी कोवळे पालवे घेऊन ये, इकडे जा, तिकडून काहीतरी किडे आळ्या घेऊन ये, तिकडून जा, तिकडून काहीतरी परागकण घेऊन ये. असं करून सारखं संध्याकाळ होईपर्यंत चालूच असायचं फेरे. आणि ते पिल्लं देखील बरं का इतके खादाड होते की नाही, असतातच खादाड, कारण की त्यांना मोठं व्हायचं असतं, पंख फुटावायचे असतात आणि उडायचं असतं. आणि म्हणून आई आली रे आली किंवा बाबा आला रे आला की आ करून बसलेले असायचे, नेहमी चोची आ केलेले. आणि मग जेव्हा पंख फुटले, तेव्हा पंख फुटल्यानंतर पंख एकसारखा आईला दाखवायचं, वडिलांना दाखवायचं, हे बघा माझे किती छान आहेत पंख, बघा आता मी किती छान फुलवू शकतो पंख, असे पंख पसरून फुलवून दाखवायचे. आई आणि बाबा कदाचित त्यांच्या भाषेमध्ये म्हणत होते, अरे तुम्ही अजून छोटे आहात. पण एक दिवस काय होतं माहितीये, हळूच एक पिल्लू एका छोट्या झाडाच्या फांदीवर येऊन बसतो. आई वडील दोघंही किलकिल किलकिल करू लागतात, अरे नको निघू, अजून तुला उडता येत नाही, नको निघू. हे बघ खाली मांजर बसले, बघ ते माणसं जी आहे ते ये जा करतात, ती माणसंही फार वाईट असतात बरं का, ते तुला हाकलून देईल, ते पाडेल तुला, तू जाऊ नको, बघ केवढं वारं सुटलंय, पडशील तू, अजून तुला उडता येत नाही. हे सगळं सांगून ते पिल्लू काही हले ना, ते त्या फांदीवरून आणखीन दुसऱ्या फांदीवर जाऊन बसलं. आई आणखीन आईच्या पोटात गोळा आला, आईची छाती धडधडू लागली. आता कसं होणार. दुसरा दिवस आला, परत आलं ते संध्याकाळी घरी, घरट्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी तर सकाळी सकाळी ते पसार झालं. कुठे पसार झालं माहीतच नाही. चांगलं अगदी त्याला काय एवढं मोठं निळं शार आकाश हे त्याला दिसलं. दुसरे मित्र पक्षी भेटले आणि ते गायब झालं. कशाच्या जोरावर ते गायब झालं, स्वतः ते घडलं, स्वतः ताकद निर्माण केली, स्वतः निर्भयपणे ते तयार झालं आणि
त्याच्यामध्ये हिंमत आली. आई जरी म्हणत असेल की नको जाऊ बेटा, कारण तुझ्यात अजून ताकद नाहीये, पण त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला वाटलं की आता आपण आकाशात उंच उडू शकतो आणि ते केलं. बघा बरं, आपल्याला तर आई सकाळी तुम्ही शाळेत येता तेव्हा डबा तयार करून देते. तुम्ही करता का कधी डबा घरी तयार? खोटं बोलता. सकाळी आई लवकर उठते आणि तुम्हाला डबा तयार करून देते. तो भरलेला डबा फक्त तुम्ही घेता. तयार तर आईच करून देते ना. मग फक्त आई काही डबा तयार करून देत नाही. अरे चल रे, उठ रे, चल ग उठ, आंघोळ कर, कपडे घाल, नीट युनिफॉर्म घाल, नीट वेणी घाल, स्वच्छ राहावं माणसाने, नका कापले का, स्वच्छ आहे का, हे सगळं सांगते. अभ्यास करते का नाही? मग कधी कधी शाळेत येऊन पण विचारलं जातं की कसं काय आहे, अभ्यास करते की नाही. मग घरी देखील आई जरी शिकलेली नसेल तरी तिला असं वाटतं की आपलं मूल छान शिकावं, म्हणून ती किती तुम्हाला तयार करते. त्या पिलाला बघा बरं, कोणी शिकवलं? कोणी शिकवलं? निसर्गाने शिकवलं. निसर्गाने त्याला शिकवलं आणि ते हिमतीने गेलं. बघा, म्हणजे मग कोण जास्त परावलंबी आहे? पक्षी काही आपण? परावलंबी कोण आहे? अगदी बरोबर आहे. आपण डब्यासाठी आईवर, शिक्षणासाठी शिक्षकांवर, शाळेवर, काही शिकायचं असेल तर कोणा दुसऱ्यावरच आपण परावलंबन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहतो. पक्षाने मात्र नाही. पक्षी नाही म्हणजे सगळे प्राणी नाही, स्वतःला स्वतः सगळं करावं लागतं. बघा, आता जंगलातले प्राणी, त्यांची पिलं आई गवत आणून देते का? एखादं बकरीचं पिल्लू असेल, आई आणून देते का गवत तोडून त्याला? मग त्याला जावं लागतं की नाही स्वतःला. मग परावलंबी कसे काय बरं? म्हणजे कुठलेही प्राणी जे आहे, पक्षी जे आहे, एवढं जावे तर तुम्ही आता बघा पावसाळ्यात जमिनीवर देखील किती कीटक दिसतील तुम्हाला. सगळे आपल्या पोट भरण्यासाठी निघालेले आहेत. बघा, तुम्ही अगदी एखादा किडा देखील जात असेल ना, तर तुम्ही अर्धा तास त्याचं एकंदरीत वागणं बघा काय असतं. ते स्वतःला स्वतःच सगळं करावं लागतं आणि ते केलं तर ते जिवंत राहू शकतात. ते जर करू शकले नाही तर त्यांचं अंत. आपलं तसं नाही. आपल्याला किती मदत करणारे लोक आहेत. म्हणून एकंदरीत आपण जर पाहिलं तर निसर्ग हा आपल्याला शिकवतो आणि निसर्ग जो शिकवतो ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला तर निसर्गाने कितीतरी असे माध्यम दिलेले, आई वडील भावंड मित्र मंडळ शिक्षक शाळा खूप असे दिलेले की जे आपल्याला शिकवत असतात. त्यांना तर कोणीच नाही, त्यांना फक्त निसर्ग आहे. तर असं आपण घडत असतो, या पद्धतीने आपण घडत असतो, आज बघून आपण घडत असतो. एक पक्षाचं जगणं आपण पाहिलं तर त्यातून आपण किती शिकू शकतो. त्या मुंगीचं जगणं बघून आपण काहीतरी त्यातून शिकू शकतो. एका झाडाचं बघा, तुम्हाला माहित असेल की बऱ्याच वेळा आपण झाड तोडून टाकतो. फार वाढले कट करून तोडून टाकलं तर नंतर पावसाळ्यात बघा बरं, परत ते फुटतं. किती सुंदर फुटतं, किती छान त्याला पालवी फुटते. बघा बरं, त्यांना कसं काय ते जमतं. निसर्गामध्येच ही शक्ती आहे की जी त्यामुळे ते परत फुलण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. असं आपल्यातही व्हायला पाहिजे तर आपल्याला काही करण्याची एक गोडी निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर कोणाला विचारायचा प्रश्न? मॅडम, तुम्हाला लेखनाची प्रेरणा कोणी दिली? हे आत्ताच सांगितलं मी. लेखनाची प्रेरणा तुम्ही निरीक्षण करा, सगळं आपलं भोवताल निरीक्षण करा, तुम्हाला ती प्रेरणाच आहे. आपले शिक्षक, आपली आई, आपले वडील, आपला मित्र, आपल्या शिक्षक, आपली शाळा ही आपल्याला प्रेरणाच असते. तर जर तुम्ही मनापासून शाळेत मन लावून शाळा केली,
मन लावून अभ्यास केला, मन जे कोणी शिकवतंय तुम्हाला त्यांचं निरीक्षण. मी तुम्हाला सांगते, मला हेही वाटत नव्हतं की मी शिक्षक होईल, पण मला जे शिकवणारे शिक्षक होते ते इतकं छान शिकवायचे की मला मग वाटू लागलं की आपण शिक्षकच व्हायला पाहिजे. मला माहित नव्हतं की प्राध्यापक होईल, पण त्यांच्याकडे बघून मला वाटायचं की नाही, आपण असंच ह्यांच्यासारखा अभ्यास करून छान शिकवायला पाहिजे. तर आपल्या आसपास काही आपल्याला बघा, हा डोंगर, छोटीशी टेकडी, ही झाडं, हे किडे कीटक, ही माणसं आपल्या भोवतालची, हे आपल्याला किती शिकवत असतात. तुमची आईच बघा ना, तुमच्यासाठी किती करते, पण तुम्ही आईचं किती ऐकता सगळं? आईचं सगळं ऐकता का तुम्ही? नाही. कारण मी पण आई आहे, मला माहित आहे काय ऐकत नाही, काय ऐकता, काही नाही ऐकत. मी एक तुमच्यासारख्या मुलाचं एक उदाहरण सांगते की आई म्हणते की रोज तुला सांगते मी, अभ्यास कर, तू अभ्यासाला बसत नाही, बोलायचं नाही माझ्याशी. मी आज ना वडिलांना सांगणार आहे तुझ्या. तर वडील म्हणतात की कशाला उगीच मागे लागते, मी पण असाच होतो. तर आई म्हणते, अरे तुम्ही असाल, आता तशी शाळा राहिली नाही, असं तसं शिक्षण राहिलं नाही, आता तुम्हाला अभ्यास करायलाच पाहिजे. आज मी अभ्यास त्याचा घेणारच नाही, तुम्ही घ्या. तुम्ही म्हणता ना मी असाच होतो, तर तुम्हीच घ्या आता अभ्यास. आणि मग ते म्हणतात, बघा कुठे गेला तो, कुठे गेला, तर तो म्हणजे खेळायला गेला. आणि मग तो खेळायला जाऊन आल्यानंतर घरी येतो पळत पळत आणि हातपाय धुवायला जातो. तेवढा तो वडील रागात म्हणतात, ही स्वच्छता म्हणजे काय की हिंसा नको, कुठल्याही झाडात लावायचं नाही, ही अंधश्रद्धा आहे. कशी की ते झाड लावलं तर घरामध्ये भांडणं होतात, भांडणं तर तशीही होतात आणि व्हायला पाहिजे. काहीतरी चूक बरोबर काय त्यातून निष्पन्न होतं, पण हिंसा नको व्हायला. कुठलंही झाड हे कधीच भांडणं लावत नाही, ते उलट आपल्यामध्ये सलोखा निर्माण करतं. आपल्यामध्ये बघा, झाडांना पाहिलं, हे तुमच्या समोर मायावाकी जंगल जे पाहिलंय तर किती प्रसन्न वाटतं. त्यांनी सांगितलं का माझ्याकडे बघा आणि मला सांगा मी किती छान दिसतो? सांगता का? आपण तरी म्हणतो मी कशी दिसते, छान दिसते ना, पण ते नाही म्हणत. पण ते तर पाहिल्याबरोबर ते मनात बसलं, डोळ्यात बसलं, इतकं छान प्रसन्न. एखाद्या खिडकीतून नुसती एक फांदी किंवा एखादी हिरवी डहाळी जरी आली तरी आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणून झाड हे आपल्याला प्रसन्नता आहे. तुम्ही हे 6 जण आणि या टाळ्या आणि तुमचे शिक्षक, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, हा पुरस्कार आहे. दुसरे पुरस्कार मिळत राहतील, मिळतीलच असं नाही. चांगल्या म्हणजे आपल्या इथे बरेचसे थोर साहित्यिक होऊन गेले, त्यांना पुरस्कार नाही मिळाले म्हणजे ते चांगले नाहीत असं थोडंच आहे. आणि पुरस्कार मिळाले तर फार आपण चांगले असतो असंही नाही, मिळाले तर ठीक. खाली बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की तुमचे आदर्श साहित्य कोण? असं एकदा पण म्हणू शकत नाही. सगळं मी आता तुम्हाला सांगितलं की आपण जितकं वाचवणार ते सगळं आदर्शच आहे. आणि आदर्श कोणीही असू शकतं. जसे आता मी सांगितलं, मुंगी माझे आदर्श, झाड माझा आदर्श आहे, काही साहित्यकार माझ्या आदर्श आहे. आपण जितकं वाचणं म्हणजे पुस्तक वाचणं नाही, निसर्ग वाचू, माणसं वाचू, ते आपलं आदर्श आहे. म्हणून निसर्ग वाचणं, माणसं वाचणं, पुस्तकं वाचणं हे सगळं आदर्श आहे.
ताई, माझे नाव अनुष्का जाधव. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझा प्रश्न असा आहे की मला पण म्हणजे कविता किंवा गोष्टी लिहायला खूप आवडतं. तर त्या म्हणजे एखाद्या वेळेस काही शब्द वेगळे होऊन जातात, त्याचा अर्थ काही निघत नाही. तर यासाठी आम्हाला म्हणजे चांगलं शब्द आणि चांगले यांचा उपयोग करायचा आहे आणि चांगलं लिहायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं मार्गदर्शन. तुम्ही लिहिता आहात ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि योग्य शब्द सुचणं हे केव्हा होतं, मी सांगितलं की नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, माझ्या देखील कविता, मी एखादी कविता लिहिली तर मी ती 50 वेळा वाचते आणि मला बराच वेळ वाटतं की नाही नाही, हे चुकीचा शब्द आहे, हा योग्य नाही. पण हे केव्हा कळतं माहिती आहे का, तुम्ही वाचायला पाहिजे. भरपूर चांगल्या साहित्यिकांची पुस्तकं वाचायला पाहिजे. शब्द सामर्थ्य वाढवायला पाहिजे. वाचन केलं तर तुमचं शब्द सामर्थ्य वाढतं, भाषा छान विकसित होते, भाषा संपन्न होते आणि तुमच्या मनात काय चाललेलं आहे ते चांगली भाषा, शब्द सामर्थ्य हे वाचनातून तुमचं विकसित होत असतं. आणि कोणालाही मी सांगितलं ना तुम्हाला सुरुवातीला की कोणीही लिहू शकतं, असं काही नाही की अमुकच. माझंच उदाहरण मी सांगितलं की मला वाटतच नव्हतं मी लिहू शकेन, पण वाचनातून मी घडत गेले. आणि नुसतं पुस्तकं वाचन नाही तर माणसं वाचणं, निसर्ग वाचणं आणि पुस्तकं वाचणं. पुस्तकं वाचल्यामुळे आपण भाषा आणि विचार आणि शब्द सामर्थ्य आपलं वाढत असतं. म्हणून वाचायला पाहिजे. मॅडम, आम्हाला 4थीला धडा होता आनंदी झाड, हा तुम्ही लिहिलेला आहे. तर तुम्हाला हा कसा सुचला? मलाही वाटत नव्हतं बरं का की हे मला सुचेल. आमच्या त्या बाल्कनीतून, खिडकीतून ते शेवग्याचं झाड आम्ही जे लावलं होतं. मला झाडं फार आवडतात. कुठली, नुसतं फुलं देणारी झाडं नाही, हिरवी पालवी असलेलं कुठलंही झाड आवडतं. पण ते शेवग्याचं झाड तर खूपच आवडायचं मला. कारण की त्याची पानं जर तुम्ही पाहिली तर पोपटी हिरवी असतात आणि पोपटी हिरवा रंग हा प्रसन्नता देणारा. मग हळूहळू वाटलं की त्याला पालवी फुटली किंवा बहर आला फुलांचा, तर फुलांचे घोसच्या घोस यायचे, पांढरे शुभ्र, आणि त्याला पिवळे पराग असायचे. आणि त्या फुलांच्या घोसावर हळूहळू कोण येऊ लागलं, फुलांवर कोण कोण येतं, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मधमाशा, फुलपाखरू, पाकोळ्या आणि पोपट, बरोबर आहे, आणि सूर्यपक्षी, त्याला फुलसुखी पण म्हणतो. ते इतके म्हणजे तादात्म्याने ते येऊन त्या फुलाच्या घोसावर बसायचे आणि मध प्यायचे. काही काही कोवळी पालवी खाणारे पण पक्षी यायचे आणि ते पालवी खायचे. मला खूप आवडायचं ते बघायला. लांबून ते निरीक्षण करून मला असं वाटलं की आपण लिहावं काहीतरी. आणि मग मी लिहिलं ते. त्यातून मला काय 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 सुचू लागलं. मला बऱ्याच वेळा आमच्या काम करणाऱ्या बाई म्हणायच्या, बाई शेवग्याचं झाड लावू नये, भांडणं होतात. हे तिच्यामुळे कळलं मला. आणि मग मी म्हटलं की ही तर अंधश्रद्धा आहे, ही मोडून काढायला पाहिजे. किंवा मला कितीतरी पक्षी, म्हणजे त्याच्यामध्ये मला जे पक्षी भेटलेले पक्षी आहेत, वेडा, राघू, मला मी हे जे मग माझा पाठ दिला, बालभार दिला, तर तिथल्या संपादकाने मला सांगितलंय ते कन्फर्म करा, वेडा राघू आहे का, नक्की तो शब्द वेडा राघूच आहे का. वेडा राघूच हा शब्द होता. कारण की वेडा राघू पोपटासारखा छोट्या आकाराचा असतो आणि इतका चपळ असतो आणि इतका हुशार असतो आणि इतका नेमबाज असतो. तो खूप छान, म्हणजे त्या शेवग्याच्या फुलांवर येणारे जे कीटक आहेत किंवा किडे जे आहेत ते अगदी नेम धरून तो पकडतो. म्हणजे मला खूप बुलबुल आहे,
साळुंके आहेत, पोपट आहे, फुलचुक्या आहेत, नंतर वेगवेगळे आणखीन कीटक जे आहेत तिथे मला भेटले. हे मी कदाचित पाहू शकले नसते बाहेर. एका झाडाने मला कितीतरी भरघोस अशा प्रकारचं ज्ञान आणि आनंद दिला. ताई, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण मला सांगा, आपल्या जीवनात आदरणीय कमू शिंदे कसे आले? कमू शिंदे नाही का, मू शिंदे. आणि फ म्हणजे काय, तर फकीरराव. आता ही एक फार मोठी स्टोरी आहे. मला वाटतं मग आपल्याला संध्याकाळच होईल. खरं म्हणजे आमची ओळखही फार उशिरा झाली आणि ओळखच होती तोपर्यंत. आणि नंतर जेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही लग्न करायचं, तेव्हा मला फमू शिंदे हे कोण काय हे मी काही आम्ही विचार केला नव्हता. पण फमू शिंदेने मला सांगितलं की हे बा, मी तर झोपडीत राहणारा माणूस, झोपडीत राहणारा गरीब माणूस, माझ्याकडे काहीही नाही, तुम्ही विचार करा आणि मग ठरवा. असं काही नाही की प्रेम आहे म्हणजे लग्न करा, म्हणजे नाही केलं तरी चालतं, असं आमचं होतं. आणि आमचं हे प्रेम प्रकरणच म्हणायला पाहिजे तेव्हाच्या काळचं. तेव्हा त्यांनी बघून सगळ्या लोकांना, आमच्या आसपासच्या लोकांना असं वाटत होतं की, चिंता वाटत होती की ही पोरगी कोणाच्या मागे लागली. कारण फमू शिंदे सावळ्या रंगाचे, परत त्यांच्या सगळ्या कविता ह्या विद्रोही सामाजिक कविता, तर त्यांनाच भीती वाटली की कोणाच्या मागे लागली ही मुलगी. पण मला असा कधी विचारच आला नाही, जातीपातीचा विचारच आला नाही. मी समाजशास्त्र शिकत होते, पण मला फक्त पुस्तकातच जाती व्यवस्था माहित होती, प्रत्यक्षातली माहीत नव्हती. प्रत्यक्षातली नंतर मला कळली की का मला विरोध करतात, की तो मुलगा कोण आहे हे जाणून घेतलंय का. पण नंतर लग्नानंतरही मला जातीचा फार असा वाईट अनुभव आला की मला, आमचा विवाह झाला, मी गुजराती, माझी आर्थिक स्थिती, सामाजिक सांस्कृतिक स्थिती वेगळी, फमू मराठा, त्यांची वेगळी आर्थिक स्थिती, सामाजिक सांस्कृतिक मागासले, पण सर्व खेड्यात राहणारे. पण असं असूनही त्यांनाही असं वाटायचं परक्या जातीच्या मुलीशी का लग्न केलं, मराठ्यांना असं वाटायचं. आणि गुजराती लोकांना वाटायचं मिळत नव्हते का आपल्याकडे किती चांगले, कशाला केलं लग्न अशा मुलाशी. आणि त्यामुळे या दोघांनीही बहिष्कार टाकला. मग मला कळला की बहिष्कार म्हणजे काय. कितीतरी वर्ष बहिष्कृत होते मी, आणि जेव्हा थोडंफार नाव होऊ लागलं तेव्हा सगळ्यांनी आपलं केलं. पण बहिष्कार असणं म्हणजे भयानक एक प्रकारची शिक्षाच असते. वाईट वाटतं की ही बहिष्कृत असल्यानंतर आपल्याला आपली माणसं दूर जातात, आणि त्यामुळे आपल्याला जी मानसिक वेदना होते ती मी अनुभवली. पण मला तसं काही वाटलं नाही की आपण या गरीब माणसाशी लग्न करतोय, आता कसं होणार, दारिद्र्य म्हणजे काय हे माहीत नव्हतं. पण मला कधीच काही वाटलं नाही की आपण गरीब आहोत. मला कधी पैसे आपले आर्थिक अशी विवंचना कधी वाटली नाही. कारण माझ्या कुटुंबातली स्थिती जी आहे, माझे काका गांधीवादी होते, त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये साधं सुधच जगणं होतं आमचं. जरी आर्थिक स्थिती चांगली होती पण आम्ही साध्या पद्धतीने जीवन जगत होतो. त्याच्यामुळे मग मला काही अशी अडचण काही आली नाही. आणि त्यांचा फमू शिंदेच्या आई वडिलांकडचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जो विरोध होता तो त्यांच्या जागी योग्य होता. आमच्याकडे मात्र विरोध नव्हता. पण त्यांनी एवढं मला सांगितलं की अशा पद्धतीचं वैवाहिक जीवन म्हणजे यशस्वी करणं ही सोपी गोष्ट नाही, हे मात्र आहे खरं. पण ते त्यासाठी देखील आपण
माणसं ना, तर आपण समजून घ्यायला पाहिजे. तसं केलं, समजून घेतलं, एकमेकांना प्रयत्न केले. 100% माणूस कधी समजून आपण शकतच नाही. 100% आपल्याला कळू शकत नाही. आणि परत हा माणूस साहित्यिक, मनस्वी, आपल्या ह्याच्यामध्ये गर्क असलेला, ते हळूहळू मला कळत गेलं. म्हणून मी काही अपेक्षा त्यांच्याकडनं ज्या असतात आपल्या, त्या काही ठेवल्याच नाही. आणि त्यामुळे सहज जगणं शक्य झालं. नमस्कार ताई, माझं नाव रेणुका चंद्रे. मला खरंच तुमच्याकडून खूप छान प्रेरणा मिळाली की कविता कशी करायची तयार. तर मी तर बसल्या 2-3 ओळी लिहिल्यास ते मी तुमच्या पुढे सादर करते. आई मला पंख फुटायले काय मी करू सांग. आई मला पंख फुटायले काय मी करू सांग. मला माझ्या आशेवर नका सोडू बाबा, आई मला तुमची हवी आहे साथ. हे धरणी माता मला उंच भरारी घेऊ दे. हे धरणी माता मला उंच भरारी घेऊ दे. आई वडिलांसाठी मला काहीतरी करायचं ही इच्छा माझ्यात निर्माण होऊ दे. लीलाताईकडून मिळाले धडा छान. लीलाताईकडून मिळाला धडा छान. कविता कशी करायची तयार, कविता कशी तयार करायची याचे मिळाले मला ज्ञान. छान आहे ना. हळूहळू आपण विकसित होत जातो. चांगलं केलंय, छान झालं. आणि तुम्ही दोघींचं अभिनंदन की तुम्ही सुरुवात केली लिहायला. सगळे लिहू शकतात, मी सांगितलं ना, सगळे लिहू शकतात. नमस्कार मॅडम, माझे नाव दीपक भाऊसाहेब उबाळे. मॅडम, तुमचे नाव लीलाताई शिंदे. तुम्ही आमच्या शाळेला मोठ्यात मोठ्या लेखिका म्हणून भेट दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार करतो. व आम्हाला तुमच्याकडून कविता तयार करण्याचं खूप प्रोत्साहन मिळाले. आम्हाला कविता करायला खूप आवडते. मी ही कविता केलेली आहे. मॅडम, जेव्हा मी 4थीला होतं तेव्हा मी 15वा धडा तुमचं आनंदाचं झाड वाचलं होतं. तेव्हापासून मी कविता तयार करतो. तर आम्हाला तुम्ही आल्याबद्दल खूप छान वाटले व